ग्रीशू, हे बघ, तुला मराठी येत नाही ना? मी तुला मराठीत एक गोष्ट सांगते. बघ, तुला येते का लक्षात? तुला नाही लक्षात आली तर मम्माला विचार. ऐक, लक्षपूर्वक ऐक. तुला मम्माचा कधी राग येतो का? मम्माचा, पप्पांचा किंवा मित्रांचा, तुला कुणाचा कधी राग येतो? नक्कीच येत असणार, केव्हा ना केव्हा तरी येतोच ना. मग जरी राग आला तरी आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं असतं. नियंत्रण ठेवायचं म्हणजे काय? जरी राग आला तरी आपण सावधपणे त्याचा विचार करायचा. आपल्याला का राग येतो, कशामुळे राग येतो, मग त्याचा परिणाम काय होऊ शकतो. तर तुला त्याविषयी मी आता एक गोष्ट सांगणार आहे. एकदा एक राजा असतो आणि तो जंगलात शिकारीला जातो. शिकारीला गेल्यावर शिकार करून करून तो असा थकतो. त्याला शिकार काहीच मिळत नाही आणि जंगलात फिरून फिरून त्याला खूप तहान लागते आणि तहान लागल्यावर त्याला जंगलात पाणीच मिळत नाही प्यायला. खूप तहान लागलेली असते. मग तो दमून भागून एका झाडाखाली असा बसतो आणि त्याला तिथून त्या झाडाच्या वरून कुठून तरी असं थेंब थेंब पाणी पानावर पडतंय असं त्याला दिसतं. मग त्याच्या डोक्यात एक आयडिया येते. आता हे पाणी आपण जमा करायचं, पण ते पाणी कशात जमा करायचं? मग तो काय करतो, तिथल्या झाडाचं एक पान तोडतो दुसऱ्या झाडाचं आणि त्याची वाटी तयार करतो आणि त्या वाटीत ते पाणी जमा करायचं आणि पिऊन टाकायचं असा त्याचा विचार असतो. आणि तो सगळं असं ते पाणी त्याची वाटी करून त्याच्यात जमा करायला लागतो. मग हळूहळू एक थेंब 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 पाणी पडत ती वाटी एक 5 मिनिटांनी अशी भरते आणि वाटी भरून आता ते पाणी पिणार. तेवढ्यात काय होतं, एक पॅरट, एक पोपट येतो तिकडून आणि तो जोरात धक्का देतो त्या वाटीला आणि ते पाणी सगळं सांडतं. मग राजाला खूप राग येतो. तो दुर्लक्ष करतो आणि परत ती वाटी तशीच तयार करतो आणि परत तिथं जिथून पाणी थेंब थेंब पडत होतं त्या थेंब पडणाऱ्या ह्याच्यात ती वाटी अशी तो धरतो, त्याच्यावर पाणी साठवायचं त्या वाटीत म्हणून. आणि असं परत दुसऱ्यांदा तो तसंच करतो. ती वाटी भरलेली असते पाण्याची, त्याला खूप तहान लागलेली असते आणि पाणी पिणार. तेवढ्यात काय होतं, परत तोच पॅरट येतो, पोपट येतो आणि ती वाटी पाण्याची सांडवून टाकतो त्याच्या पंखाने. असं 3 वेळा झाल्यावर मग राजाला त्याचा खूप राग येतो. म्हणून राजा काय करतो, त्या पोपटाची शिकार करून त्याला ठार मारूनच टाकतो. आणि मग तो काय करतो, त्याला परत तहान लागलेली असते म्हणून तो परत वाटी अशी लावतो दुसरी तयार करून, त्याच्यात पाणी साठवायचं आणि प्यायचं. म्हणून त्याचं सहज वरती लक्ष जातं त्या झाडावर. तर वरती एक भला मोठा नाग असतो, साप, स्नेक, मोठा विषारी स्नेक असतो, जहरीला साप असतो आणि तो झोपलेला असतो आणि झोपल्यावर त्याच्या तोंडातून अशी लाळ थेंब 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 विषारी लाळ पडत असते आणि ती लाळ तो पाणी म्हणून त्या वाटीत साठवत असतोय आणि ती वाटी अशी पिणार. तेवढ्यात तो पोपट येत असतो आणि त्याला मारून तो पोपट ते पाणी सांडवून टाकत असतोय. आणि काय होतं, मग त्याच्या लक्षात आलं की हा पोपट असा का करत होता, आपल्याला पाणी का पिऊन देत नव्हता? कारण त्याला त्या राजाचा जीव वाचवायचा होता. नाहीतर ते विषारी पाणी पिऊन तो राजा कधीच मेला असता. पण तो मरत नाही आणि नंतर त्या राजाला पश्चाताप होतोय, आपण उगाचच त्या पोपटाला मारलं.
म्हणून तो खूप पश्चाताप करतो आहे. म्हणून एवढंच म्हणायचं आहे की आपण रागावर, कधीही आपल्याला कोणाचाही राग आला तर रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, नाहीतर आपल्या हातून काहीही मोठी चूक होऊ शकते. ही माझी गोष्ट आवडली का ग्रीष्म तुला? आवडली तर सांग बरं का, आणि तुला नाही समजलं तर मग मला विचार. बाय बाय.